नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2चा तास घेणार आहोत. सर्व सेमी, नॉन सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आजचा हा तास असणार आहे. त्यामुळे आजच्या या तासाला आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका जी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये होते, ती प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आजच्या तासिकेला आपण सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांची विज्ञानाची आणि सायन्सची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. सर्वप्रथम आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि 2ची प्रथम घटक चाचणीची नॉन सेमीची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी. 1. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. 2. जूल हे एकक ऊर्जा आहे. 3. ऋण त्वरणालाच अत्वरण म्हणतात. ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चूक की बरोबर? कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन बरोबर. 2. शक्ती बरोबर कार्य भागिले काळ. व्याख्या लिहा. संवेगची व्याख्या लिहायची. वस्तूचा वस्तुमान आणि तिचा वेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात. प्रश्न दुसरा, 4 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते? उत्तर. जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार गतीत फिरते तेव्हा तिच्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल हे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असते. त्याचवेळी वस्तूचे विस्थापन हे वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने म्हणजेच बलाच्या दिशेशी काटकोनात असते. तेव्हा कार्य शून्य असते. या पद्धतीने उत्तर लिहायचे. त्यानंतर दुसरं बघा, फरक स्पष्ट करा. अंतर आणि विस्थापनचा फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. 1. अंतर ही एक अदिश राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे. अंतराला निश्चित दिशा नसते तर विस्थापनाला निश्चित दिशा असते. या पद्धतीने फरक लिहायचा आहे. पुढचा प्रश्न. विज्ञान 2. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 1. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. 2. अन्नवृत्तबीज गटातील वनस्पती बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व काठ्यमय असतात. अमिबा हा एक पेशीय आहे. या पद्धतीने रिकाम्या जागा पूर्ण करा. त्यानंतर योग्य पर्याय लिहा 3 गुणांसाठी. नाकतोडा, बेडूक, साप, गरुड. त्यानंतर पोषण पातळीचा तक्ता पूर्ण करायचा आहे. त्या ठिकाणी रिकामी जागा एक दिलेली, त्या ठिकाणी मांसाहारी लिहा. तिसरं, एकपेशीय आणि बहुपेशीय उदाहरणं लिहायची आहेत आपल्याला. एकपेशीय प्राणी आहेत अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. बहुपेशीय प्राणी आहेत माणूस, झाड, मांजर आणि बेडूक. पुढचा प्रश्न दुसरा. सविस्तर उत्तरे लिहा. स्पायरोगायरा या वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा 4 गुणांसाठी. बघा ते वैशिष्ट्य. ही थॅलोफायटा गटातील हरित शैवाल वर्गातील वनस्पती आहे. दुसरं वैशिष्ट्य. स्पायरोगायरा ही गोड्या पाण्यात आढळते. स्पायरोगायराचे शरीर तंतूसारखे मऊ असते. त्यानंतर फरक स्पष्ट करा. एकबीजपत्री आणि द्विबीजपत्रीचा फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला.
बघा, पहिलं एकबीजपत्री बीजामध्ये एकच बीजपत्र असते, तर द्विबीजपत्री बीजामध्ये 2 बीजपत्रे असतात. एकबीजपत्रीची मुळे तंतुमय असतात, तर द्विबीजपत्रीची मुळं ठळक व प्राथमिक मूळ असते. या पद्धतीने फरक लिहा. त्यानंतर आपण सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची प्रश्नपत्रिका आधी पाहणार आहोत. मित्रांनो, आपण मगाशी जी मराठीमधून प्रश्नपत्रिका अभ्यासली तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली आहे. बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक. प्रश्न पहिला, फिलिंग द ब्लँक. रिकाम्या जागा भरा. 3 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडून रिकाम्या जागी लिहायचा आहे आणि 3 गुण मिळवायचे आहेत. बी भागामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. बघा, त्यांची उत्तरे या पद्धतीने लिहा. पहिलं आहे चुकीबरोबर. वर्कचं सूत्र दिलेलं आहे, ट्रू किंवा राईट लिहायचं आहे. दुसरं सूत्र कंप्लीट करायचे रिकाम्या जागी, वर्क शब्द टाकायचा आहे. त्यानंतर डेफिनेशन लिहायची आहे संवेगाची. त्यानंतर प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तर लिहा. कार्यबल 0 का असते ते लिहायचे. त्यानंतर फरक स्पष्ट करा. पार्ट 2ची प्रश्नपत्रिका, फिलिंग द ब्लँक क्वेश्चन 1मध्ये 3 मार्कांसाठी. बघा, ते 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, 3 पर्याय आहेत, त्याच्यातला अचूक पर्याय निवडायचा आहे. बीमध्ये आपल्याला रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये दिलेल्या चार्टची रिकामी जागा कंप्लीट करा. उदाहरणं लिहायची आहेत. प्रश्न दुसरा, स्पायरोगायराची आकृती काढायची आहे आणि तिची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यानंतर फरक स्पष्ट करा. या पद्धतीने. पुन्हा एकदा सर्व प्रश्न पहा. सामायिक परीक्षेला सुद्धा ही प्रश्न उपयोगात येणार आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2ची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.